तडोळे समत कोरेगाव येथील आयुष्यमान भारत आरोग्य केंद्राचे लोकार्पण, ग्रामीण आरोग्य सुविधांना नवी दिशा। सर्वसामान्य जनतेसाठी उभारण्यात आलेली ही आरोग्य मंदिरे ही ग्रामीण भागातील नागरिकांसाठी जीवनदायी ठरत असून तडोळे समत कोरेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र आता आयुष्यमान भारत आरोग्य केंद्र तसेच स्मार्ट प्रायमरी हेल्थ सेंटर म्हणून ओळखले जाणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्षा डॉक्टर प्रियाताई म्हैशिंदे यांनी केले। तडोळे समत कोरेगाव येथील आयुष्यमान भारत प्राथमिक आरोग्य केंद्राचे नूतनीकरण पूर्ण झाल्यानंतर त्याचे लोकार्पण सोमवारी डॉक्टर शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी ग्रामस्थ, आरोग्य अधिकारी, कर्मचारी तसेच विविध गावांचे लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बोलताना डॉक्टर प्रियाताई शिंदे म्हणाल्या, आमदार म्हैशिंदे यांच्या दूरदृष्टीतून कोरेगाव विधानसभा मतदारसंघात ग्रामीण जनतेच्या आरोग्याची विशेष काळजी घेतली जात आहे। तडोळे समत कोरेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला लवकरच रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली जाणार असून आवश्यक त्या सर्व सुविधा टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून देण्यासाठी सातारा जिल्हा परिषद कटिबद्ध आहे। प्रारंभी डॉक्टर शिंदे यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले। त्यानंतर त्यांनी आरोग्य केंद्राची बारकाईने पाहणी करत विविध विभागांची माहिती घेतली। प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर या उक्तीप्रमाणे ग्रामीण भागात प्रतिबंधात्मक आरोग्य सेवांवर भर देणे आवश्यक असून शासनाच्या प्रत्येक आरोग्य योजनेची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे असे त्यांनी सांगितले। त्यापुढे म्हणाले की तडोळे समत कोरेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची सुरुवात 2 छोट्या खोल्यांमधून झाली होती। आज या केंद्राचा विस्तार होऊन सुमारे 40 गावातील नागरिकांना येथे आरोग्य सुविधा दिल्या जात आहेत। गरोदर मातांची नियमित नोंदणी, त्यांची काळजी तसेच सुरक्षित प्रसूती सेवा ग्रामीण भागातच उपलब्ध व्हावी यासाठी आरोग्य यंत्रणेने अधिक प्रयत्न करण्याची गरज आहे। कार्यक्रमात जिल्हा नियोजन समिती सदस्य राहुल प्रकाश बर्गे, जिल्हा परिषद सदस्य हनुमंतराव जगदाळे, पंचायत समिती सदस्य सुरेखाताई पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर शंकर गांधीरे, नगरसेवक अजित बर्गे, सरपंच मोहन माने, उपसरपंच संजय गोळे, भाजप तालुकाध्यक्ष निलेश यादव, शिवसेना तालुका प्रमुख संजय काटकर, बोबडेवाडीचे उपसरपंच अनिल पवार, मंगळापूरचे सरपंच महादेव घोरपडे, कुमटेचे माजी उपसरपंच सुधीर जगदाळे, जवानसिंग घोरपडे यांच्यासह विविध गावांचे सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यावेळी उपस्थित होते। यावेळी हनुमंतराव जगदाळे, सुरेखाताई पाटील आणि सुनील भोसले यांनी मनोगत व्यक्त केले। आरोग्य विस्तार अधिकारी विठ्ठल ओंबळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले। कार्यक्रमात विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला असून सरपंच मोहन माने यांनी आभार मानले। स्टँडर्ड फॉर्मॅट त्याच्यानुसार दुरुस्ती तेवढी केली, सगळं जुनं नवीन लुक किती घेतला, सगळी दुरुस्ती स्टाफ आहे तुमच्या डॉक्टर मेडिकल ऑफिसर आपण काय आहे MBBS कॉन्ट्रॅक्टर आणि दुसरे आहेत ते माझ्याकडचे माझी इथेच ऑर्डर आहे तुमची आहे। आता माझं THO आहे। अच्छा, म्हणजे THO पण आहे आणि मेडिकल ऑफिसर तुम्ही काय आहात? MBBS आहे तुमचं परमनंट जॉब? हां, माझं आणि तुम्ही कॉन्ट्रॅक्च्युअल आणि बॉन्डचे वेगळे असतात ना? तो MBBS झाल्यानंतर कंपल्सरी बॉन्डचे वेगळी पोस्ट आहे ना? त्यांचं बॉन्डच 50 ओके। डिलिव्हरी किती होतं? कारण डिलिव्हरी रूम नव्हती, मिनिमम 10 डिलिव्हरी ANC होतं तिथे। हे कोण आहे? नर्सिंग स्टाफ पैकी कोण त्याचं ट्रेनिंग आहे ना सगळं? हे करू शकता तुम्ही। आता डिलिव्हरी वाढल्या पाहिजे काही हां, तुम्हाला 1,29 लाखाचं रिन्युएशन करून दिलं आहे। ANC कुठेही पाठवायचं नाही, नॅचरल प्रोसेस आहे। तुम्ही त्यांचं हिमोग्लोबिन, कॅल्शियम व्यवस्थित ठेवलं, 12.5च्या पुढं हिमोग्लोबिन, कॅल्शियम 11पर्यंत त्याचे टेस्टिंग इथं झालं पाहिजे। तुमची 2 TT आणि हार्मोनल लेवल त्यांची व्यवस्थित ठेवायची। ANCला नवऱ्याला बोलवायचं, तिला ते पेल्विक फ्लोअरची डेव्हलपिंगचे एक्सरसाइजेस शिकवायचे। काही होत नाही, नॉर्मल होते डिलिव्हरी। अजिबात सीझरला इकडं तिकडं प्रायव्हेटला पाठवायची नाही। इथं डिलिव्हरी झाल्याच पाहिजेत। मी दर महिन्याला येणार, माझं रिपोर्टिंग मला कळवायचं डायरेक्ट। आणि त्या नाही झाल्या तर मी ॲक्शन घेईन ना।
एकतर आपल्याला मातृवंदना आहे हो. त्याच्यामधून आपण 9 तारखेला कॅम्प घेतो. हा कॅम्प घेता त्याच्यात ANC high risk इथं झालं वगैरे पाहिजे. त्याचं पूर्ण test हाय रिस्क वगैरे तुम्ही काढा ना. हो, त्याची पूर्ण list तुम्हाला तयार पाहिजे तर डॉक्टर इथं बोलू आपण हो. MBBS DPO बोलू. तुम्ही हाय रिस्क झाली हो. प्लॅन सीझर करता येईल ना इथं आता Scissor त्याला फक्त anesthesia नॉर्मल हा, फक्त नॉर्मल डिलिव्हरी प्लॅन सीझरला anesthesia वगैरे लागतं. नाही पण सीझर जे तुम्ही इथं पाठवताय ना कोरेगावला RH ला. RH ला पाठवता हा, तर तुम्हाला अंदाज येतो ना हो. प्रायमी आहे एल्डरली प्रायमी आहे किंवा CPD आहे जे आधी तुम्ही आपण ANC 7-8 मध्ये तुम्ही रूल आउट करताच हो. हायपरटेन्शन हाय रिस्क आहे का बरोबर त्या तुम्ही आधी शिफ्ट करा पण इथून प्रायव्हेटला पेशंट गेला नाही पाहिजे हं? आणि इथं 10 मिनिमम झालंच पाहिजे आणि रिपोर्टिंग मला नाही झालं तर मी कारण विचारणार जर तुमच्याकडे 100 ANC होत आहेत आणि एकही डिलिव्हरी होत नाहीये त्याचं कारण काय हं? आणि मी स्वतः रजिस्टर होते आर्यांगला मी स्वतः 1000 डिलिव्हरी केल्यात पण मला कोणी फसवायचं नाही हं? त्याचं काय आहे ते गणित सगळं मला माहिती आहे हं? त्यामुळे इथं डिलिव्हरी झाल्याच पाहिजेत आपलं टार्गेट आहे तसं आणि आपण आपण 7-8 कशासाठी सुसज्ज केली हं? इथल्या लोकांना लाभ मिळाला पाहिजे ना कशासाठी पाठवायचे प्रायव्हेटला सुंदर तुम्हाला काय पाहिजे ते मागा ते देता येईल पण इथं काम झालं पाहिजे हं? आणि कंपल्सरी एक मेडिकल ऑफिसर इथे इथं राहिला असते पाहिजे compulsory. हं? तुमची 50ची OPD आहे ना 100-150 पर्यंत गेली पाहिजे डॉक्टर आणि ते कसं आहे हा आरोप आहे MBBS झालेल्यांचे बॉन्डवरचे की अभ्यास करत बसतात नाही, नाही. कमी जिथं OPD आहे तिथं जाऊन बसतात नाही. हं? तर हा सुद्धा अभ्यासच आहे लक्षात हो. ठेवा तुमच्या त्या PGच्या अभ्यासापेक्षा हेच knowledge, हेच हे PG ला हेच नॉलेज येते. हे नॉलेज जास्त महत्वाचं आहे हं? त्यामुळे तसं करू नका प्रॅक्टिकल नॉलेज पूर्णपणे मिळवा त्याचा आयुष्यात खूप लाभ होईल 1 वर्ष लेट व्हाल PG दुसरं काय होणार आहे हं? नाही, पण patient हा असं- अनुभव तुम्हाला कोण देत नाही हं? चालेल College ला बोलतो. हं. 50 ANC असेल त्या degree आपल्या 7-8 मिनिटं आधी करून घेऊ. 8-9 मिनिटं मला ऑनकॉल व्हिडिओ पाहिजे तुमच्याकडे येईल. या आपण 9 तारखेच्या कार्यक्रमाला गेलो असतो. 9 तारखेचा कॅम्प असतो त्या दिवशी हा म्हणजे एका दिवस अवेलेबल नसतं त्याच्यामुळे आपण त्या पीसला त्याचं एक किंवा तुम्ही डिमांड परत दिले तर तेवढं तुम्हाला मिळतो खाऊ मिळाला काय काय म्हणतात? हे त्यासाठी कोरेगाव बरं. येतात का मग टेस्टिंगला लोक येतात थोडं हे करा ना ऍडव्हर्टाईज करा गावात कळलं पाहिजे लोकांना माहितीच नसतं हं? आता काय व्हॉट्सअप आहे हे आहे. गावाच्या ह्याला टाकून द्यायचं किंवा त्याचं कमी होत असेल ना त्याचा कॅम्प लावा एक दिवशी आपल्याकडे तसं पेशंटची भरपूर त्याचा TB चा पेशंट आहे भागातले टोटल 5 पेशंट ट्रीटच आपण 6 महिने आपण देतो तसं आपल्याला 35 किती पर्सेंट आहे TB चे पेशंट किती आढळतात आता आपल्याकडे 5 आहेत आपल्याला टोटल 30 टार्गेट एका वर्षात 30 पेशंट सापडायला पाहिजे आपल्या PSCच्या तुम्हाला किती टार्गेट सापडले आता 5 सापडले म्हणजे 4 महिने बाकी काय होत आहे ते राहत आहेत का नाही आपण टेस्टिंग वगैरे डायग्नोज राहत आहेत का आपण लोकांना? डायग्नोसिस आता करतो टेस्टिंग कॅम्प वगैरे पण घेतली त्यांची आणि आपण आता काय केलं हायरिस गावावर शोध दिले इथं म्हणजे यायच्या याच्यात जिल्ह्यावरून आपल्याला लिस्ट दिलेली यासाठी हायरिस त्यांच्यासाठी आता आपण सेपरेट मेळावे गेलो आरोग्य शिबिर मग ह्याला काही सेपरेशन वगैरे जो TB पेशंट आहे त्याला तुम्ही पूर्ण हे देता? हा पूर्ण ट्रीटमेंट देऊन त्यांच्या घरच्याची टेस्टिंग वगैरे करून जर घरच्यांना awareness असतो हा की हा TB चा patient नाही आहे, त्यांच्या काय घरच्याची काळजी आपण टेस्टिंग करतो परत आणि ज्यांना आहे त्यांना आपण हे देतो त्यांना TB प्रिव्हेंटिव्ह ट्रीटमेंट पण देतो जे प्रॉब्लेम आणि आयसोलेशनचे वगैरे काय counsel? आयसोलेशनच्या तर त्यांना ते आधी त्यांची टेस्टिंग करायची त्यांचे हाय रिस्क वगैरे जर असले तर त्यांना सांगायचं आणि एक हे फूड बास्केट त्यांना दर महिन्याला देतो त्याच्यात प्रोटीन डाएट आणि 600 रुपये महिना ते त्यांच्या डॉक्टर काय काळजी अकाउंटला घ्यायची ते? ते त्यांना सूचना देतात फॅमिली बोलवून देतात हा, family. अवेअरनेस कसं अवेअरनेस म्हणजे स्टाफ आपला त्यांच्या घरी पण जाते हा. मंथली हे घरच्यांना कल्पना असते. हा, कल्पना असते त्यांच्या सगळ्या नातेवाईकांना म्हणजे जवळपास जे कॉन्टॅक्टमध्ये येणार आहेत त्या सगळ्यांना कल्पना काय असते काळजी घ्यायची काय काळजी घ्यायची
किती आहेत ऍडमिशन? आता टोटल 6 आहे. नाही, प्रत्येकाला मेल आणि फिमेल आणि एज्युकेशनसाठी पण टॉयलेटपासून ऍडमिशन होतात का? ते युजी टेस्टिंग होतं त्याची औषधं सगळी आहेत. आता याचं स्वॅब फक्त काढायचं राहिलं आहे. ते झाल्यानंतर मग आपण स्टार्ट करू शकतो. ते कसं आहे? नाही, आपण सर्जरी कुठल्या होतात? दिलेले आपण ह्याच्या फक्त हां कुटुंब नियोजनच्या बाकी बाकी मायनर वगैरे असले तर करतो आपण काही स्टिचेस वगैरे घ्यायचे मायनर ओटीच्या आणि ह्याच्या ट्यूबवेल कुटुंब फॅमिली. नियोजन. बाकी कुठल्या नाही. बाकी. मग ह्याला कोण येतं? कॅम्पला कोण येतं? ते जिल्ह्याला 4 सर्जन हे केलेले ते आहेत. येतात. हां ते त्यांचा पॅनलवर घेतात जिल्ह्यावर त्यांच्या तारखेनुसार आपण त्यांना किती होतं तिथे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया? कुटुंब नियोजन होतात महिन्याला 50-60 होतात का? हो. मध्ये प्रमोशन झालं. GNM आहे? AA मध्ये प्रमोशन झालं. ANM, GNM एक एक आहे. हां. माहिती आहे? हेडक्वार्टरला दुसरा एक आता आहे. इथं रिक्त पदं काहीच नाही सगळी भरलेली आहेत. फक्त शिपायाची मॅडम सगळेच रिक्त आहे. एकच शिपाई contract. सगळीकडेच रिक्त आहेत म्हणजे. पण एकच कॉन्ट्रॅक्ट सुद्धा आहे. तो फक्त नाईटला असतो. डेला प्रॉब्लेम असतो मग पेपरला वगैरे. शिपायाच्या तशा 4 शिपाई पोस्ट आहेत. शिपाई सगळीकडेच हा नाही. सगळीकडेच आहे. गरज आहे, गरज आहे. त्यांची recruitment पण जिल्हा याच्यावर होते. स्टेटवरून असते. DHO सरांना मी त्याशी म्हणलं. स्टेट मधून कशी परीक्षा देऊ नये? नाही हे त्यांचं ते हे केलेलं आहे. Contractual. त्याचे आपल्या एजन्सी थ्रूच करतात. एजन्सी थ्रू. एजन्सी. Main problem एजन्सी फक्त- थ्रूचं ते कामं नीट होईना. हा. कामं नाही करत लोक. नाईटला शिफ्टला स्टाफ असला की डॉक्टर का असतात एक शिपाई असतात. पाहिजे ना. पाहिजे ना. लेडीज बरोबर मॅडम पाहिजेच मग. आणि लेडीज नाईटला आपला एक स्टाफ लेडीज असतो ना compulsory इथं ठेवायचा. संप. हां. काय किती आर्थिक हे सांगायचं आहे ना. एक पुढे जाऊ जाऊ सर पुढे पुढे सगळं पलीकडे घ्या. सगळं 5 मिनिट.
मला म्हणजे सदस्य आज मोजे दगडे तालुका कोरेगाव या ठिकाणी आयुष्यमान आरोग्य मंदिर प्राथमिक आरोग्य केंद्र दडवळेचा नूतनीकरणाचा लोकार्पण सोहळा यांच्या प्रयत्नातून आमदार हरिदादा शिंदे उपाध्यक्ष कृष्णा खोरे विकास महामंडळ यांच्या प्रयत्नातून हे नूतनीकरण झालं. साधारणतः 1,31,00,000 रुपयाचं नूतनीकरण या प्राथमिक आरोग्य केंद्राचं झालं. त्या आरोग्य केंद्राचा लोकार्पण सोहळा प्रसंगी आमच्या जिल्हा परिषद जिल्हा अध्यक्षा डॉक्टर प्रियाताई शिंदे या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत. त्यांचंही मी स्वागत करतो. तसेच नवनिर्माणाचे जिल्हा परिषद सदस्य तसेच जन आरोग्य समितीचे अध्यक्ष श्री हनुमंतदादा जगदाळे यांचंही स्वागत करतो. तसेच सूर्यकांत पाटील पंचायत समिती सदस्य यांचंही मी स्वागत करतो. पहिल्यांदा मी डॉक्टर प्रियाताई शिंदे अध्यक्ष जिल्हा सातारा यांचं स्वागत या प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर शंकर गांधीले सर यांनी करावं असं मी विनंती करतो. पाटील पंचायत समिती सदस्य यांचं स्वागत अटक सेक्टर यांनी करावं असं विनंती करतो. अध्यक्ष यांचं स्वागत सन्मान करतात यांनी करावं असं विनंती करतो. माननीय श्री जवाहरसिंग घोटपडे यांचं स्वागत सोमनाथ सारंग यांनी करावं कर्मचारी संघटना यांचं स्वागत चौगुले रावसाहेब यांनी करावं असं राहुल सदस्य यांचं स्वागत श्री अजित बर्गे नवनिर्वाचित नगरसेवक यांचे स्वागत डॉक्टर श्री अजित बर्गे पवार सरपंच बोबडेवाडी सरकार श्री अनिल पवार युवा नेते बुद्रुक यांचे स्वागत श्री अनिल चव्हाण सरपंच भंडारवाची श्री बाळासाहेब गावडे सरपंच गोगाव यांचे स्वागत बाळासाहेब गावडे माजी उपसरपंच गुप्ते यांचे स्वागत श्री किशोर सरस
विशालाक्षी यादव मांजरेवाडी यांचे स्वागत कर्मचाऱ्यांनी माननीय श्री अजित कदम खेड यांनी लिहिलेल्या काव्यरंग या पुस्तकाचं प्रकाशन माननीय जिल्हा परिषद अध्यक्ष प्रियाताई चव्हाण यांनी करावं विनंती करतो. या त्या वैद्यकीय टीम मार्फत दिल्या जातील मी असं आश्वासन देतो. तसंच यापुढेही आपण ज्या ज्या नवीन नवीन उपक्रम आपल्या जिल्हा परिषद मार्फत राबवले जाणार आहेत त्यांचं सुद्धा आपण आव्हान म्हणून स्वीकारून ते आपण आपल्या कार्यक्षेत्रात पार पाडू. तसंच आताच डॉक्टर प्रियाताई शिंदे अध्यक्ष सातारा यांच्या प्रयत्नातून माझं गाव आरोग्य संपन्न गाव या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी 1 एप्रिलपासून सुरुवात झालेली आहे. तरी सर्व गावच्या सरपंच आणि सर्व सदस्यांना मी आवाहन करतो की या अभियानामध्ये आमचे आरोग्य कर्मचारी आणि ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने हे अभियान राबवण्यात येणार आहे. तरी सर्वांनी यामध्ये सहभागी व्हावा अशी मी विनंती करतो. सप्रेम नमस्कार. आपणास ज्ञात आहे की महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाची राज्यातील ग्रामीण आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यासाठी माझं गाव आरोग्य संपन्न गाव ही महत्त्वाकांक्षी अभियान 1 एप्रिल 2026 ते 27 मार्च 31 मार्च 2027 या कालावधीत राबवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या अभियानाचा मुख्य उद्देश गावातील नागरिकांचे आरोग्यमान सुधारणे, प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा प्रिव्हेंटेशन वाढवणे आणि स्वच्छ सुंदर गाव घडवणे हा आहे. या आरोग्य उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामपंचायत स्तरावर विशेष आरोग्य तपासणी जागृती मोहीम राबवली जाणार आहे आणि विशेष एक पुरस्कार प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र आणि गाव पातळीवर विशेष पुरस्कार 1 वर्षाच्या कालावधीनंतर दिले जाणार आहेत. या अभियानाचे प्रमुख वैशिष्ट्ये व उद्दिष्टे प्रतिबंधात्मक आरोग्य, आजार झाल्यावर उपचार करण्यापेक्षा आजार होऊच नये यावर भर देणे. नंबर 2 संसर्गजन्य व असंसर्गजन्य नियंत्रण, कुष्ठरोग, क्षयरोग, गॅस्ट्रोक आणि असंसर्गजन्य आजाराचे मधुमेह, रक्तदाब नियंत्रण करणे, माता व बाल आरोग्य, कुपोषण निर्मूलन आणि माता बाल आरोग्य सेवांचे बळकटीकरण करणे, स्वच्छता व पाणी. भाजपचे तालुकाध्यक्ष गिरीश यादव, शिवसेनेचे अध्यक्ष संजय काटकर, तालुकाधिकारी प्रभारी डॉक्टर कांगरे व वैद्यकीय या गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ, सर्व आताचे सरपंच, उपसरपंच, सर्व महिला पदाधिकारी, आता सगळ्यांची नावं घेऊ शकत नाही, महिला वर्ग, स्टाफ. खरं म्हटलं तर या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या उभारणीपासून मी या केंद्राचा साक्षीदार आहे. कारण या केंद्रामध्ये मी काम केलं. कारण यापूर्वी एक प्राथमिक आरोग्य केंद्र वडगावातून ट्रान्सफर झाले. तर खरं म्हटलं तर हा कुमट्याचा तोडता घालता आणलेला आहे. 2 वेळा यांचं असतं, एक पीसी एका वेळेला गेली, एक दरवेळेला आली. खरं म्हटलं तर आता दादाजी मला घ्यायचे परत पीसी त्याला करायची ते निश्चितपणे करतील. कारण ते मला माणसं शेतात शेती त्यांनी मला सांगितलं की 5 वर्ष आता मी काही येणार शेताकडे चालू आहे आणि त्यांनी शेतकरी भेटून काम केलेलं. त्यामुळे ते निश्चितपणे तुमच्याला पीसी निर्माण करतील तर तुम्ही त्यांच्या शुभेच्छा देतो. खरं म्हटलं तरी पीसी 2 एका रूममध्ये होती आपल्या देवळाच्या तिथे सुरुवातीला स्थापन झाली. अगदी गरज होती, म्हणजे टॉयलेट सुद्धा होतं. अशा अवस्थेत लोकांनी काम केलं. नंतर या ठिकाणी त्यांचे संध्याकाळची विजिट केली तक्रार घेऊन. तर तेव्हा मी जिल्हा परिषदचा आर्थिकचा चेअरमन होतो. बापूंची माझी चांगली होती. बापूंना इतर लोकांनी तक्रार सांगितली की आम्हाला जागा आहे, कोणत्याही जागा जागा तर आम्हाला करून द्या. बापूंनी सांगितलं उद्या घेऊन मला ते बापूंनी केलं काम करत. आणि त्यानंतर ही उभारणी सुरू झाली. त्यानंतर त्यानंतर नशिबाने हे गाव काम करून तरी करतो ना. तसं म्हटलं तर तुम्ही मात्र अपेक्षा केली की 10 दिवस करता, परंतु पुढं भौगोलिक परिस्थितीनंतर अडचण येते. कारण काय इथं आपण खेळ चांदवली ठराविक गावात तरी पण काही पारगणी सारख्या ठिकाणी खिंगत उपकेंद्र तिथल्या शिस्त एका महिन्याला 25 किलो बरोबर आहे. असं पण आहे नाव लौकिक झालं की लोक शोधत येतात.
आणि ॲम्ब्युलन्स देऊ ना आपण. तुमची ॲम्ब्युलन्स खराब आहे ना? हो, खराब आहे. ॲम्ब्युलन्स तुम्हाला देतो. मग बरोबर ना? सोय होईल ना? हे बघा, तुमचा हेतू शुद्ध पाहिजे. आपोआप होत राहतात गोष्टी, बरोबर ना? आणि सांगितलं तुम्हाला काय कमी आहे ते मागा, द्यायची जबाबदारी आमची. पेशंट वाढले पाहिजे. एकदा नाव झालं की लोक येते. सगळ्या शिफ्टांनी सगळ्या उपयोगाच्या लोकांनी एक जरी डिलिव्हरी ऍडजस्ट करून पाहिजे तरी होऊन जाते ना. नंतर मॅडमचे जेवढी अपेक्षा तुम्हाला कारण माहिती शकतो. निश्चितच आपण 35 वर्ष या गावाला आपण प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू केलं आणि आज नूतनीकरण होत आहे. निश्चितच या ठिकाणी 10 डिलिव्हरी करण्याचा आमचे सर्व कर्मचारी प्रयत्न करतील. मी असं आश्वासन देतो. भौगोलिक परिस्थिती जरा अवघड आहे, कारण संपूर्ण भाग कोरेगाव चिमणगावपासून ते त्रिकोटी तांदुळेपर्यंतचा भाग भौगोलिकदृष्ट्या या गावाला योग्य नाही. तरी सुद्धा प्रयत्न करतात. 7-8 डिलिव्हरी होतात, परंतु मॅडम तुम्ही दिलेलं उद्दिष्ट आम्ही पार करण्याचा प्रयत्न करू असं आश्वासन देतो. यानंतर निर्वाचित पंचायत समिती सदस्य सुरगता पाटील यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आपला मतदारसंघ महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये एक नंबर करायचा आहे. ते खूप होणारे आपले आमदार आहेत आणि त्या आपल्या आमदार साहेब आपल्याला सगळ्याच्या लाडक्या आमदार साहेबांच्या सुगीचे पत्नी आदरणीय आपल्या प्रियाताई, त्याबरोबर आपले जिल्हा परिषद सदस्य आदरणीय दादा, नियोजनचे आपले आदरणीय सगळे सन्माननीय मंडळी आहेत. सगळे गावाचे सरपंच आणि सगळ्या लेडीज ग्रामपंचायत सदस्य आहेत आणि सर्व महिला आणि डॉक्टर साहेब सर्व सन्माननीय मंडळी. जास्त काही वेळ घेत नाही, कारण ताईंना पुढे कार्यक्रम आहे जिल्हा परिषदला. ताईंनी म्हणजे मगाशी उद्घाटन केल्यानंतर डॉक्टर साहेबांना ज्या सूचना दिल्या की 1.5 कोटी खर्च आला आहे ह्या नूतनीकरण करण्यासाठी. मग एवढा खर्च सरकारने केला असेल तर त्या इमारतीचा नक्की फायदा गोरगरीब लोकांसाठी झाला पाहिजे. ही ताईंची जी तळमळ आहे ना, ताई आम्हाला खूप आवडते. तुमची तळमळ किंवा आमदार साहेबांची तळमळ, म्हणजे त्यांची पण कुठलाही पेशंट घेऊन गेलं तर साहेबांना असं वाटतं की पेशंट बरा झाला पाहिजे. काय कोरेगावला आमच्या पाठवतील, सरकारी पाठवतील, पंढरपूरला पाठवतील, पण तो पेशंट कमी पेशंट त्यांना बरा झाला. ही तळमळ आम्हाला सर्व लोकांना, सर्व कार्यकर्त्यांना, सर्वांना होते. आणि तुम्ही जे सांगितलं की ओपीडीवर तुमची 150च्या वर गेली पाहिजे, पण गोरगरीब लोकांना ह्या इमारतीचा 100% फायदा झाला पाहिजे. कारण गव्हर्नमेंट एवढा पैसा खर्च करतं तर ते आदर्श PSC तळमळी झाली पाहिजे, ओपीडी पण वाढली पाहिजे. ताईसाहेबांची तळमळ, आमची सगळ्यांची पण ती तळमळ आहे की 10-20 डिलिव्हरी दर महिन्याला झाल्या पाहिजेत. आणि खरोखर ॲम्ब्युलन्सची जी नसायची तर ॲम्ब्युलन्स पेशंट नक्की द्यावा, डिलिव्हरी वाटते. हे सगळं काम नक्कीच आहे. अध्यक्ष म्हणून ज्या पद्धतीने काम करायला पाहिजे आपल्या जिल्ह्याचं, त्या पद्धतीने तुमचं वाटतं. मी पहिल्यांदा एवढं पाहिलं की तळमळीने आणि सगळ्या गोष्टीचा अभ्यास आहे. म्हणजे त्या डॉक्टर एकदम आरोग्याचा नाही आहे, मला वाटतं बांधकामाचा सुद्धा सगळ्याच गोष्टीचा एवढाच त्याचा अभ्यास आहे. कारण साहेबांच्या बरोबर त्यांनी प्रचार यंत्रणेत त्यांनी काम केलेलं, त्यामुळे घरोघरचे दुःख त्यांना माहिती आहे. घरोघर काय अडीअडचणी असतात लोकांच्या आणि त्या सोडवण्याचं एक दोघांच्या तळमळ आहे. आणि त्यामुळं आम्ही भाग्यवान समजतो की असे आमदार आम्हाला मिळालेत. आणि आम्हाला पंचायत समिती नाही पण आमचा जिल्हाच आमच्या ताब्यात मिळाला, त्याचा आम्हाला खूप आनंद आहे. आणि ताईसाहेबांच्या माध्यमातून नक्की जिल्ह्यामध्ये सगळ्या काम होईल आणि जास्तीत जास्त आपल्या मतदारसंघात काम छान होईल. आपल्या अडीअडचणी ताईसाहेब सोडवतील आणि इथून थोडं चांगलं काम होईल. आणि सगळ्यांना मी शुभेच्छा देते, दादांना शुभेच्छा देते. दादा तुमच्या पुढच्या गावात नक्की PSC होणार, ताईसाहेब अध्यक्षपद काय अडचण नाही आणि त्याही तुम्हाला शुभेच्छा देते. या ठिकाणी सत्कार केला, 2 शब्द बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी आभार मानते. 2 शब्द जय हिंद, जय महाराष्ट्र. डॉक्टर शिंदे, आपले विजन मंडळाचे सदस्य राहुल दादा, संजय काटकर, निलेश यादव आणि सर्व हे सुविधा आपला गावात सर्व आता व्यासपीठ सगळ्या सरपंचांची इथे नावं घेत बसली तर वेळ कमी आहे, कारण दोघांना पण मिटिंग आहे ते 1 वाजता त्यामुळे जायचे. तर आता महत्त्वाचा विषय म्हणजे आज आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्राचं लोकार्पण कार्यक्रम झाला.
1,29,00,000 रुपये आपण त्याला खर्च करून सुशोभीकरण चांगल्या रीतीने केलं. आज आता इमारत चांगली झाली, आता पेशंट चांगलं व्हावं ही डॉक्टरांच्या बसला अपेक्षा बाळगतो. आणि दुसरं दर महिन्याला इथं जी मीटिंग होईल प्राथमिक आरोग्य केंद्राचा, मी कमिटीचा अध्यक्ष त्या नात्याने सांगतो की कुणाच्या कुठल्या गावाची अडचण असेल ती माझ्यापाशी सांगा, मी कमिटीत मांडून त्याच्यावर शक्यतो निरसन केलं जाईल ही ग्वाही देतो. आणि ज्या आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्राला उणीव आहे म्हणजे ज्या भासतील ते मी त्यांच्या पैसे आता जिल्हा परिषदेमध्ये रोज जातो, त्यामुळे तिथं त्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करेन. आणि दुसरा एक राहिलेला प्रश्न हा की गाव म्हणजे आरोग्य केंद्र कुमठेचे हेवे करायला वेगळं आलं, पण आता काय तुम्ही पहिल्या मिटिंगमध्येच मला मंजूर करून दिले आरोग्य केंद्र कुमठ्याला. त्यामुळे रोड कमी होणार आहे. आता कुमठ्यालाही आरोग्य केंद्र त्यांनी मंजूर करून दिलेलं आहे. ते आणि कुमठे ग्रामपंचायतीनं 5 एकर जागेवर पण आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्राला दिलेली आहे आता मंजूर करून परवानगी. त्यामुळे त्याला आपल्या वनीकरणात जागा मंजूर पण केलेली आहे. थोड्या दिवसात तिथं पण आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्र ह्याच्यावर लोड कमी होऊन तिथं येईल. आणि आरोग्य केंद्रात कुठल्याही लोकांनी जेव्हा अडचणी तेव्हा कधीही फोन करा, करा, मला करा, काय ना करा, तुमच्या सोडवण्याची ही करून माहिती देऊ. आणि एवढं बोलतो आणि मी माझं भाषण प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दुरुस्तीचं काम पूर्ण झालेलं आहे आणि त्याचं आज आपण उद्घाटन घेतोय. आणि खूप आनंद वाटला. आपली PHC ही भौतिकदृष्ट्या आता सुसज्ज झालेली आहे. आता तुम्ही जे कोणी सगळे पदाधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, डॉक्टर आहेत, पदं पण इथली सगळी भरलेली आहेत. आणि पदांची कमतरता नाही, एक शिपाईचं आणि हाऊसकीपिंगचं पद तुम्हाला नाही. ते आम्ही प्रयत्न करू की ते लवकरात लवकर तुम्हाला देता येईल. आणि आत्ताच आपला शासनाकडून कार्यक्रम आलेला आहे, माझं गाव आरोग्य संपन्न गाव. आणि आता जी कमिटी फॉर्म होईल त्या कमिटीची ही जबाबदारी राहील की तडवळ्यामध्ये सुसज्ज PHC आहे तर हे बक्षीस तडवळ्यालाच मिळालं पाहिजे. त्यासाठी जे काही लागेल ती सगळ्या ANCच्या डिलिव्हरी इथं झाल्या पाहिजे, तुमचं टार्गेट पाहिजे. त्यासाठी जे काही लागेल तिथे ॲम्ब्युलन्स नादुरुस्त आहे सांगितली तर ॲम्ब्युलन्स आम्ही तुम्हाला देऊ. पंचायत सदस्य आहेत, तुम्ही तुमच्या गावात सांगा की जे काही उपचार आहेत ते PHC मध्ये घ्यायचे. कुठेतरी उगीच नॅरेटिव्ह असतो की हे नाही ते नाही, तर तुम्ही आता गावात जाऊन सांगा की आपल्या PHCचं औषधं आहेत, आपल्या PHC 2 पूर्णवेळ डॉक्टर आहेत, आपल्या LHU आहेत, मेट्रन आहेत, नर्स आहेत, सगळे आहेत, GNM, ANM सगळी पदं भरलेली आहेत आणि सगळे पूर्ण प्रशिक्षित आहेत. त्यामुळं जास्तीत जास्त डिलिव्हरी इकडे आणायचं काम हे तुमच्या 28 गावातले सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांचं सुद्धा आहे. आणि अभियानामध्ये तुम्ही पूर्ण ताकदीनं सहभागी व्हा, कारण अभियानाचा उद्देशच हे आहे की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. आपण आजार होतो आणि तो त्यासाठी आपली पूर्ण एनर्जी म्हणजे आपल्या त्या कुटुंबाचं अर्थव्यवस्था पण ढासळते, त्या पूर्ण महिन्यातलं कामकाज सगळं बिघडतं. तर हे सगळं न होता आपलं गाव हे आरोग्य संपन्न झालं पाहिजे म्हणून प्रिव्हेंटिव्ह मेजर्स सगळे करायचे. तुमची बंदिस्त गटारं झाली पाहिजे, तुमची जी परसबागा गावोगावी झाल्या पाहिजेत, ती जे काही आहेत त्याचे पूर्ण अभियानाचे पूर्ण पॉईंट्स दिलेले आहेत ते तुम्ही सगळ्यांनी कमिटीने समजून घ्या. आणि त्या प्रकारे आपल्याला पूर्ण गाईडलाईन्स दिलेले आहेत, मार्गदर्शन दिलेलं आहे, त्याला किती कशाला किती मार्क आहेत ते दिलेलं आहे. तुम्ही 100% मार्क मिळवावेत असं मला वाटतं. आणि तुमची ती क्षमता आहे. आणि प्रायव्हेटमध्ये हॉस्पिटल्समध्ये जाण्याची प्रवृत्ती आपल्याला वाढलेली आहे, पण ती कमी करूया. कारण तिथे सक्षम जर डॉक्टर आपल्याकडे आहेत तर आपण का जायचं. आणि पूर्ण वेळ डॉक्टर जेव्हा असतो तेव्हा अगदी साध्या तुमचे जे काही आहेत, थंडी ताप आहे, एक दिवसाचं डायरिया आहे, 6 पेशंटची ॲडमिट होण्याची इतकी क्षमता आहे आपली, 3 पुरुष आणि 3 महिला. तर पुढच्या वेळी मी येईल तेव्हा हे हॉस्पिटल भरलेलं पाहिजे, सगळे बेड ऑक्युपाईड पाहिजे. ते मोकळा दवाखाना आम्हाला व्हिजिट करायचं. तर त्या पद्धतीनं तुम्ही काम करा. आणि तुम्हाला तुमच्या कामासाठी आणि तुम्हाला जिल्हास्तरीय राज्यस्तरीय अवॉर्ड मिळव अशी मी तुम्हाला शुभेच्छा व्यक्त करते. आणि चांगल्या ताकदीनं चालवा. आणि पुढच्या महिन्यात मी येईन मॅडम किती डिलिव्हरी झाली बघायला. तर चांगलं काम करा आणि शुभेच्छा तुम्हाला कामासाठी. काही लागेल तर तुम्ही आमच्याकडे या. हनुमंतदादा आहेत, ताई आहेत,
ताई आणि हनुमंतदादा असे आहेत की त्यांना मुळात सामाजिक कार्याची आवड आहे, त्यामुळे त्यांनी घरी सांगून टाकले आता मला काही विचारायचं नाही, मी 5 वर्ष या गणासाठी काम करणार आहे, गटासाठी काम करणार आहे. आणि ताई परिचित आहेत, ताईंचं स्वतःचा दवाखाना आहे, त्यामुळं आरोग्याविषयी कल्पना आहेच आहे. त्यामुळं एक चांगले सक्षम नेते तुम्हाला मिळालेले आहेत, तेव्हा ते काही तुमची मागणी काही तक्रार आहे टाळणारे नाही आहेत, त्याचं निवारण करणारे आहेत. त्यामुळे तुम्ही त्यांच्या संपर्कात राहा सगळे, आणि खूप चांगलं काम आपण इथं पूर्ण गटामध्ये उभं करू आणि आपल्याला सगळ्यांना कामासाठी शुभेच्छा. दादांनी सांगितलं की छोट्या PHCचं मोठं रोपटं झालेलं त्यांनी बघितलं आहे, त्यामुळे त्यांना खूप समाधान आहे. आणि तुम्ही चांगलं काम केलं तर अजून त्यांना त्याचं विशेष समाधान आहे. धन्यवाद. इथे आज झालेली वॅक्सिन नाही आहे, 2009 पासून जगामध्ये हे दिलं जातं. त्या वॅक्सिनेशन पासून काय होतं तर मुलींचा HPV जो व्हायरस आहे त्या व्हायरसमुळे होणारा जो गर्भाशयाचा कर्करोग आहे त्याचा प्रतिबंध होतो. त्यामुळं आता जर आपण भारताची आकडेवारी काढली तर गर्भाशयाच्या कॅन्सरचं स्त्रियांमध्ये प्रमाण हे खूप जास्त आहे. त्यामुळे आपल्या मुलींना स्त्रियांना जर ह्याच्यापासून वाचवायचं असेल तर आपल्याला हे वॅक्सिनेशन घेणं गरजेचं आहे. आणि असं सांगितलं जातं की हे वॅक्सिनेशन केलं तर बंधन होईल, तर तसं काही नाहीये, पूर्ण खोटं आहे. मी माझ्या मुलीला ते देणार आहे, आता ती 14 वर्षाची नाही 20 वर्षाची नाही, तर इथं आणून दिलं असतं. आपल्याला प्रोग्राममध्ये तिला देता येत नाही. तर तिने प्रोग्राम डिक्लेअर झाल्यावर आधी म्हटलं आई तुम्हाला दिलंयस का, मला घ्यायचंय, की कधी येऊ घ्यायला. त्यामुळं MBBS 3ऱ्या वर्षाला शिकते ती, त्यामुळं हे पूर्णतः सुरक्षित आहे. आणि एखाद्या आजारापासून आपल्या मुलीला आपण सुरक्षित ठेवणं हे आपलं दायित्व आहे. त्यामुळं 14 वर्षाच्या मुलींना, आता तुम्ही ग्रामसेवक ग्राम सदस्य आहात, तुम्ही तुमच्या शाळेत जाऊन 9वीच्या वर्गातल्या मुली असतात साधारण, तर आपल्याला जूनच्या आधी हे टार्गेट पूर्ण करायचं. 300 संख्या आहे ना, 29 आपल्या गावातली संख्या आहे 300, आणि 6 मुलींना आपण दिलेलं आहे. तर हे आपलं दायित्व आहे की कॅन्सर पासून त्या मुलींचा बचाव करण्याची एक संधी आहे आपल्याला. त्यामुळे त्या पद्धतीनं तुम्ही काम करा. शाळेमध्ये 9वीच्या वर्गाला भेट द्या आणि तिथं सांगा हे सुरक्षित आहे, आणि त्या मुलींना पालकांसह इथे पाठवून द्या. हे वॅक्सिनेशन आपण दिलं आणि जूनच्या आत आपल्याला हे करायचं. शाळा आता सुरू होती, शाळा सुरू झाली की शाळा भेटी देऊन तेवढं टार्गेटेड काम पूर्ण करा. शासकीय रुग्णालयाच्या निमित्त या ठिकाणी उपस्थित डॉक्टर प्रियताई महेशजी शिंदे आणि सर्व आपल्या विधानसभा मतदारसंघातील विविध गावातून आलेले सर्व मान्यवर पार्टी प्रमुख, त्याचप्रमाणे विविध गावचे सरपंच, सर्व विकास सेवा सोसायटी संचालक, त्याचप्रमाणे या हॉस्पिटलमध्ये सर्व स्टाफ असेल, या सर्वांचं मी या उद्घाटन प्रसंगी स्वागत करतो. त्याचप्रमाणे मॅडम आपल्याला या हॉस्पिटलला आपल्याला सोलर पॅनल तर आहेच, पण त्याबरोबर आपल्याला पावसाळ्यात सोलर पॅनची ऊर्जा कमी पडते, त्यावेळेस आपल्याला एक जनरेटरची गरज आहेच. आज एक आपल्याला काय ॲम्ब्युलन्स देतो म्हणलं, एक जनरेटर मिळाला तर अत्यावश्यक सेवेसाठी हा बंद पडतात एवढं मी तुम्हाला सांगतो. त्याचबरोबर उपस्थित सर्वांचंच या ठिकाणी सर्व ग्रामस्थ ग्रामपंचायती वतीनं, त्याचप्रमाणे विकास सेवा सोसायटी तडवडी, चांदोडी, कोकडेवाडी यांच्या वतीनं मी सर्वांचं स्वागत करतो आणि हा कार्यक्रम संपन्न झाला असं जाहीर करतो. या ठिकाणी पत्रकार संघाचे श्री साहिल शहा उपस्थित राहिले, त्यांचा सत्कार अध्यक्ष मॅडम यांनी करावा.